16 जुलाई को सीडीपीएस के 4600 ठेका कामगारों द्वारा आंदोलन करने की जानकारी आयोजित पत्र परिषद में सीडीपीएस ठेका श्रमिक संघ के संयुक्त कार्य समिति ने दी। चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती ठेका श्रमिक संघ संयुक्त कृति समिति के सहभागी 17 ठेका कामगार संगठन ने विभिन्न मुद्दों पर कामगारों की मांगों को लेकर सीडीपीएस के मुख्य अभियंता से पत्राचार किया, लेकिन महाजन को प्रशासन के नकारात्मक भूमिका के चलते 17 कंत्राटी कृति समिति के श्रमिक संगठनों ने 16 जुलाई को दुर्गापुर के मेजर गेट पर एक दिवसीय काम बंद धरना आंदोलन करने की चेतावनी समिति के अध्यक्ष सदानंद देवगढ़े ने दी है। सीडीपीएस के कंत्राटी कामगारों को नियमित कर्मचारियों की तरह नक्सल भत्ता देने, सीडीपीएस के कंत्राटी कामगारों के गेट पास में किए गए बदलाव एवं इस संबंध में जारी परिपत्र को तत्काल रद्द कर पहले की तरह सीडीपीएस के प्रवेश पत्र दिए जाने, कर्मियों के चरित्र सत्यापन प्रमाण पत्र की अवधि 2 वर्ष लागू करने और कंत्राटी कामगारों के गेट पास के समयावधि की अवधि के अनुसार 1 वर्ष या 2 वर्ष करने, सीडीपीएस के कंत्राटी कामगारों का बायोमेट्रिक में पंजीयन नहीं हुआ, उनका पुनः पंजीयन की प्रक्रिया करने की बात को लेकर संगठन के पदाधिकारियों ने कर्मियों की समस्याओं को ध्यान में रखते हुए मुख्य अभियंता कार्यालय के सामने की अनुमति पर पत्राचार आदि मांगों को लेकर होने वाले आंदोलन में कृति समिति के अध्यक्ष सदानंद देवगढ़े ने अधिक से अधिक संख्या में शामिल होने की अपील पत्र परिषद में की है। महाजन को वितरण आणि पारेषण या तीनही कंपनीचा लढा कंत्राटी कामगाराचा शासन आणि प्रशासनासोबत सुरू आहे, परंतु सतत प्रशासन आणि शासन दुर्लक्ष कंत्राटी कामगारावर करत आहे आणि भेदभाव करत आहे। आता 2 दिवसापूर्वी एक पगार वाढीची एक बैठक नियमित कामगारासोबत देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये लावली, परंतु त्यांनी कोणताही कंत्राटी कामगारांनी नोटीस दिला तर कोणतीही नोटीसला त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्यांनी आमच्या कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीला मीटिंगसाठी पाचारण केलं नाही। त्यांनी आबा शुक्ला म्हणजे होल्डिंग समितीच्या ऊर्जा प्रधान सचिव यांना बैठकीसाठी आहे ना का त्यांच्यावर जबाबदारी दिली, तरी त्यांनी 2 बैठका घेतल्या, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याही बैठका रद्द करण्यासाठी आहे ना का सांगितल्या। परंतु अशा परिस्थितीचा भेदभाव देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की कंत्राटी कामगारही या ठिकाणी लाखोच्या प्रमाणामध्ये हा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या कामगारांचा प्रश्न तुम्ही निकाली तुम्ही नजीकच्या काळामध्ये लावा। विधानसभाची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी दिनांक 2/7/2024 ला संयुक्त समितीच्या मार्फत कंत्राटी कामगारांच्या 5 मागण्याला घेऊन परिपत्रक महाजनकोला देण्यात आलं, परंतु महाजनकोने त्या मागण्याची दखल न घेता आम्हाला एक स्पष्टीकरण म्हणून एक पत्र दिलं। त्या पत्रामध्ये कामगारांच्या मागण्याच्या विरोधामध्ये सगळा निर्णय आहे, एकही मागणी त्याने मान्य केलेली नाही। नियमानुसार पत्र दिल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी आमच्याशी बैठक लावायला पाहिजे होती कृती समितीला विश्वासात घेऊन, परंतु तसं त्यांनी केलेलं नाही आहे आणि आम्हाला फक्त ते स्पष्टीकरण आणि खुलासा हे परिपत्रकाद्वारे 4 तारखेला आम्हाला व्हॉट्सअपवर मला पाठवलं आणि त्यामुळे कृती समिती मधील सर्व कार्यकर्ते आणि कामगार सर्व नाराज आहेत आणि त्यामुळे 16 तारखेला होणारं एक दिवसीय काम बंद आंदोलन हे निश्चितपणे आम्ही करणार आहोत। या माध्यमातून मी सीडीपीएस महाजनको प्रशासनाचे सीजीएम यांना मी सांगू इच्छितो की तात्काळ आमची बैठक लावून 5 मागण्याची सोडवणूक करावी, अन्यथा 16 तारखेच्या नंतर भविष्यात आवश्यकता पडल्या तर आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करू।